जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहूमधून प्रस्थान झालेला आहे. उद्या आळंदीमधून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. परंतु आळंदी परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे उद्या या पालखी सोहळ्यावरती सावट आले आहे. आळंदी परिसरात येथील चारही रस्ते बंद झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने असेल किंवा देवस्थानच्या वतीने असेल आळंदीमध्ये वारकऱ्यांना येऊ नका असे आवाहन करण्यात आले. पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे देखील आवाहन करण्यात आले. आज देखील आळंदीमधील चारही रस्त्यांवरती पाणी आहे. याच अनुषंगाने काही दिंड्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत परिसरामध्ये मुक्काम केला आहे. अशीच एका दिंडी सोहळा आपल्यासोबत आहे. दिंडी सोहळ्याचे प्रमुख आहे, काही वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. का नक्की त्यांनी इकडे मुक्काम केला आहे, काय त्यांना प्रशासनाने आवाहन करण्यात, कसा प्रतिसाद. माऊली नमस्ते. आपण कुठं आला? आम्ही बीड जिल्हा तालुका गेवराई मालेगाव खुर्द म्हणून आमचं गाव आहे. जोड मालेगाव आहे खरं तर. आपली आळंदी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कितवी दिंडी आणि दरवर्षी आपण आळंदीत जाता, ह्या वर्षी आळंदीत न जाता आपण पुणे शहरामध्ये वारीत सहभागी होणार, काय कारण आहे? 27 वर्ष झाले आमचे बंधू ज्ञानेश्वर महाराज खरात यांनी दिंडी चालू केली होती. तेव्हापासून 27 वर्षे ही दिंडी अविरत चालू आहे. सलावाटप्रमाणे याही वर्षी ती आलेली आहे. आणि मग इथं आल्यानंतर काल खरं तर आम्हाला आमच्या मालेगावमध्येच कळलं, समजलं की आता रोड रूप धारण केलेलं आहे इंद्रायणी मातेने. आणि मग काय करावं, कसं करावं. आता आमची नंबरची दिंडी आहे, दिंडी क्रमांक 196 रथाच्या पाठीमागे आमची दिंडी आहे. आणि मग काय करावं, नेमकं निर्णय काय घ्यावा. आता आम्हाला तर येणं खरंच आहे, कारण का आमची नंबरची अधिकृत दिंडी आहे. संस्थांचं आम्हाला पत्र येतं गावामध्ये, आणि मग आम्हाला तर येणंच भाग आहे. आणि मग मी सगळ्यांना, आमच्या गावातही चर्चा झाली, आम्हाला लोकांनी सांगितलं सुद्धा की महाराज तिथं जाणं आता भीतीच आहे, परंतु आता आम्ही जाणारच ना. कारण का काय संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. आणि ज्ञानोबायांच्या संतांच्या सोबत आणि काय तर आपल्याला जायला मिळणार आहे. ज्ञानोबायांच्या माऊलीच्या विश्वमाऊली यांच्या सोबत आपल्याला जायला मिळणार आहे. म्हणून सगळेच लोक उत्साही आनंदी असतात. आणि म्हणून आम्ही तिथनं निघालोच, काही विचार न करता निघालो. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता निघालो. आणि इथं आल्यानंतर परत आणि काय तर ह्या नगरच्या पाठीमागे आल्यानंतर आम्हाला संस्थांचा मेसेज परत आला की तुम्ही काय करायचं, की तुम्ही जिथं आता असाल, तुम्ही आता निघाले आहातच, मग जिथं असाल तिथंच कोणतंही थांबायचं. आणि मग असा मेसेज आला. आणि परत मुख्यमंत्री साहेबांचं मेसेज आला, एक आवाहन केलं त्यांनी की शक्यतो नाही तुम्ही सगळ्यांनी जिथे आहात तसे थांबा आणि आळंदीला न जाता, कारण आळंदीला जाणं आता धोक्याचं आहे. 1-2 गोष्टी पाठीमागे घडलेल्या आहेत. कालही मला वाटतं 1-2 टेम्पो असे वाहून हे झाले. आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा विनंती केली, त्यांनी आवाहन केलं. आणि मग त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि संस्थांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे चंद्रकांत वारघडे पाटील वनराई रिसोर्ट त्यांनी खूप सेवा केली. महाराज 2 दिवस सेवा करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आसरा दिला. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबांनीच त्यांना आणि काय तर प्रोत्साहन दिलं. एक मनामध्ये वारकऱ्यांची सेवा, आणि ते करतच आहेत सर्व. विशेष म्हणजे ते आता हे मला हा विषय आपला वेगळा आहे, पण विशेष म्हणजे सर्व आणि काय तर झाड झुडपांची ते सेवा करतात. गेली अनेक वर्षे ते, मला वाटतं बालपणापासून त्यांना हा छंद आहे. कुणीतरी इथं जरी आला आणि कुठे जरी असेल तर त्यांच्याकडनं ते झाडं लावूनच घेतात. आता वड सावित्रीची पौर्णिमा आली की 10-5, 50-100 बाया जवळ करायच्या, त्यांना झाडं आणून द्यायचे, त्यांच्या हाताने लावायचे. अशा अनेक प्रकारे नक्कीच त्यांचं वृक्षारोपणामध्ये काम मोठं आहे. आज काही देवस्थानच्या वतीने असा देखील निर्णय घेतला आहे की वारीमधील किंवा दिंडीमधील 10च वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हो, मग आम्ही याकडे कसे पाहता तुम्ही? मग कसं आहे माहितीये काय, आता खरं म्हटलं तर प्रत्येकाची एक ओढ असते, इच्छा असते की आपल्याला एवढ्या लांबून आम्ही येतो, हा सुख सोहळा नेत्राने आम्हाला डोळ्याने बघायचा असतो, तो अनुभवाचा असतो. आणि ज्ञानोबारायांचा जो सिद्धेश्वरांचा जो कळस आहे, तो कळस हलतो बरं का, त्यावेळेसच पालखी आणि काय पंढरपूरकडे निघती. आणि म्हणून सगळ्याच्या मनावरती एक ओढ असते, इच्छा असते. आणि त्या संकल्पनेने हे लोक आलेले असतात. परंतु यावर्षी थोडस त्याला मुकणार आहात तुम्ही, कशी भावना आहे तुमची? त्याला आम्ही मुकणार आहोत आणि त्याच्याबद्दलच मनामध्ये थोडीशी खंत वाटली आहे. एक सांगू तुम्हाला, मी 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्या 2 महिन्यापूर्वी, तसं मी आळंदीला नेहमीच येतो. मी आळंदीचा विद्यार्थी आहे. आम्ही लहानपणापासून आळंदीत राहिलो. तर जे इंद्रायणीचं जे रूप होतं मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये, ते अतिशय वाईट. म्हणजे आम्ही तिथं स्नान करावं की न करावं, अशी, म्हणजे स्नान जरी केलं तर नक्कीच काहीतरी आम्हाला अंगाला खास सुट्टी काय असं होतं. परंतु
आता याचं काय कोणाला हे नाही. वारकरी एवढे लाखो वारकरी उद्या सकाळी तिथे स्नान करणार, हे स्नान करणार म्हणून देवानेच ही आणि काय तर पाठवलं की काय, असं आम्हाला नक्कीच मला काही हरकत नाही. आज ती इंद्रायणी स्वच्छ झालेली आहे, शुद्ध झालेली आहे आणि याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. इथून भविष्यामध्ये जे तीर्थ आहे, क्षेत्र आहे, म्हणजे जे राजकारण्यांना किंवा लोकांना जमलं नाही, त्यांच्यासाठीच ते माझा हा माऊलींनी मुद्दा आहे. केलं का? त्यासाठीच माऊलींनी हा एक दृष्टिक्षेप तुम्हाला म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये, आमच्या मराठवाड्या भाषेमध्ये कान उघडणे म्हणतात त्याला. एक हे बरं का, आता हे बोलू नाही, हा आमचा विषय नाही, परंतु एक सबक आणि काय तर आपल्या सगळ्यांना हा भेटलेला आहे असो. आणि नक्कीच म्हणजे तुमची भावना अशी आहे की आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी, नदीतलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, आता प्रदूषणावरती प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. तसं तर खरं हे सरकार आल्यापासून बरं का, तसं तर त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. दिंडीवरला सगळ्यांना सहकार्य करतात नाही असं नाही, परंतु ह्या छोट्या मोठ्या काही काही गोष्टी आहेत ना, त्या जर समजून घेतल्या अजून तर अजून 100% शुद्ध आणि संकल्पित वारी आणि काय तर आम्ही वारकरी आणि काय तर करू, हीच आणि काय तर भगवंताकडे प्रार्थना आहे. नक्कीच एक युवा वारकरी देखील आपल्या सोबत आहे. आपण किती वर्षापासून वारी करताय? मी 27 वर्षापासून, छोटे असणार. म्हणजे किती वयाच्या किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? वयाच्या 8व्या वर्षापासून वारी करतोय. नक्कीच वारीचा अनुभव कसा असतो? वारीचा अनुभव खूप छान आहे, कारण घरामध्येच असताना म्हणजे माझ्या वडिलांनीच ही दिंडी चालू केलेली आहे. त्यानंतर वडील गेल्यानंतर माझे काका हरिभक्तपरायण सोपान काका महाराज खरात यांनी ती धुरा आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. आता आम्ही त्याला परंपरेने हातभार लावण्याचा आणि सगळ्या जबाबदारी घेण्याचे काम करत आहोत. तर बघतो आम्ही, म्हणजे मी शिकत आलेलो आहे की ही लाखो वारकरी पाऊस पाणी कशाची तमा बाळगतात, फक्त माऊलीचं नामस्मरण करत करत आळंदी ते पंढरपूर वारी दर वर्षाने मोठ्या जोमाने करतात. कारण की हे स्वतःची काळजी करत नाही, कारण माऊली भगवंत यांच्या पाठीशी असतात. सगळ्या प्रकारची काळजी माऊली यांची घेत असतात. नक्कीच तुम्ही नुसते वारीमध्ये सहभागी होत नाही तर पखवाद वाजवण्याचा देखील आनंद घेतात आणि ती देखील सेवा करतात. कसं असं वाटतं? खूप छान, कारण देवाजवळ जाण्याचं सगळ्यात मोठं जर जे साधन असेल तर ते संगीतामध्ये आहे. तर ह्या भजनानंदामध्ये माऊलींचं तुकोबारायांचं नामस्मरण करता करता वारी चालत गेलो तर ह्यात फार मोठा आनंद आहे, तो शब्दातही वर्णन करू शकत नाही त्याचं. पासून प्रारंभ झालेली ही दिंडी सोहळा आहे आणि तेव्हापासून या दिंडीमध्ये आनंद घेण्याचा या ठिकाणी मला लाभ प्राप्त झालेला आहे. खरोखर दरवर्षी या ठिकाणी तर आम्ही वाट पाहतो की कधी आषाढी येईन आणि कधी या वारीमध्ये सहभागी होतात. कारण वारकऱ्याचे दोनच स्वप्न असतात, एक आळंदीला आल्यानंतर माऊलीचा त्या ठिकाणी जितर प्रस्थानचा सोहळा पाहणं आणि पंढरपूरपर्यंत चालत जाऊन त्या भगवंताच्या चरणावर कधी एकदा त्या ठिकाणी आपलं मस्तक ठेवू, हे दोन स्वप्न असतात. पण आता यावर्षी एका स्वप्नाला वारकरी मुकलेले आहेत. नक्कीच निसर्गापुढं काही करू शकत नाही, पण माऊलीची जशी इच्छा असेल तशी या ठिकाणी हा दिंडी सोहळा चालत चालत आता पंढरपूरला तर जाणारच आहे. नक्कीच तुम्ही आळंदीला जाण्यासाठी मोकलात, पण मनात काय भावना आहेत? नक्कीच खंत वाटते की आतापर्यंत म्हणजे 2000 पासून 27 वर्ष झाले, तो सोहळा आम्ही आजपर्यंत कधी चुकलो नाहीत. दिंडी प्रदक्षिणानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी माऊलीचं प्रस्थान, त्याच्यामध्ये सहभागी होताना जो आनंद आहे ना, तो काही वेगळा आहे. तो म्हणजे असं व्यक्त करता येत नाही. तो फक्त तिथं गेल्यानंतरच त्या ठिकाणी ज्याला त्याला तो अनुभवाला प्राप्त होतो. तो सांगता येत नाही कशा प्रकारे आनंद होतो. इकडे माऊली येतात आणि ते सगळेजण पाहतात, दिंड्या आहे, ते सगळं तो फक्त त्या ठिकाणी डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा प्रसंग आहे. परंतु त्या प्रसंगाला आज नक्कीच आम्ही मुकलेलो आहोत. निसर्गाच्या पुढे कोणाचं काय? हो, कारण हा आतापर्यंत असं कधी झालं नाही. पूर आला होता इंद्रावणीला, परंतु आतापर्यंत एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला नाही आणि नक्कीच त्या पुरामुळं सगळ्या वारकरी त्या ठिकाणी निराश झालेले आहेत. परंतु एक चांगलं आहे की माऊलीच्या जे मनामध्ये आहे ते त्या ठिकाणी होत आहे असं नक्कीच मी वाटतं. सुद्धा आज आळंदीला जाऊन आलो. म्हणजे आळंदीची परिस्थिती पाहिली दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांची किंवा वारकऱ्यांची संख्या कमी दिसली, कारण चारही रस्ते बंद असल्यामुळे वारकऱ्यांना येण्यासाठी रस्ताच नव्हता. परंतु वारकऱ्यांची जी ओढ आहे ती कायम जाणवत होती, वारकऱ्यांच्या भावना जाणवत होत्या. परंतु आज तुम्हाला आळंदीला जायला नाही भेटलं, पण इथून पुढे तरी माऊलींची सेवा करायला संधी मिळणार आहे, त्याकडे कसे पाहता? हो, 22 दिवस तर आम्ही माऊली सोबतच असणार आहेत. कारण आमची दिंडी जरी माग असली तरी होता होईल तेवढा आम्ही रोज माऊलीच्या चरणीवर दंडवत करून नमस्कार करूनच आमच्या दिंडीमध्ये सहभाग होत असतो. तो आनंद रोजच्या रोज आम्हाला प्राप्त होणारच आहे इथून पुढे तरी. नक्कीच माऊली, तुम्ही देखील वारीमध्ये सहभागी आहात. किती वर्षापासून वारीमध्ये सहभागी आहात? कशी वारी वाट? आता ही माझी 23वी वारी. महाराज मी बरोबरच असते.
पण वारीमध्ये सहभागी होण्यामागे आनंद कसा मिळतो, काय खूप भावना आनंद. तुमच्या? असं वाटतं कधी वारी येईन कधी नाही, महिन्यापासूनच सापडून ठेवा लागतात वस्तू जायच्या. जावे पंढरीची आवडी मनाशी, कधी एकादशी आषाढी, असं वाटतं माहेराला जशी जायची वड लागती मुलीला, तशी आम्हाला आळंदीला यायची आवड लागते. नक्कीच आता तुम्ही 15 दिवस वारीमध्ये हा. सहभागी होणार आहे. शेतातली कामे, घरची कामांचे कसं नियोजन? त्याचा आम्ही विचारच करत नाही, आम्ही म्हणतो माऊली करून घेईन ती वार काम आणि करते. मागे पुढे उभा आहे सांभाळीता, आली आगांता निवारा आहे. घरचं दुखणं भानं इथलं सगळं माऊली सांभाळते. आम्हाला चांगला अनुभव आहे माऊलीचा, काही संकट येऊ देत नाही. पण हे संकट आल्यामुळं असं रात्री वाटलं माऊली रात्रीतून पाणी वरसून जाऊन दिवसरून आणि आम्हाला तिथपर्यंत येऊन दे. हे नवीन मायला आलेले आहेत ना, त्यांची व्हायची नाही सासूर वासनीची वारी, आम्ही काय मोकळी माणसं येत केव्हा निघत होत, तसं त्यांना नाही परंतु ना. इतर वेळेस आळंदीला येणं हा. वेगळं, वारीच्या प्रस्थानाच्या वेळी येणं वेगळं. ही प्रस्थान भावना, प्रस्थानाच्या वेळेची भावना कशी आहे तुमची? मग आता आमच्या महाराजांनी सांगितलं ना, प्रस्थानच्या वेळेस आम्ही दोघं इतकं तल्लीन असतो, आम्हाला असं काय करावं तेच कळत नाही आणि काय करतो ते बी कळत नाही आम्हाला. एकदा जर ताल धरला का आम्हाला कळतच नाही आपण काय करतो म्हणून. नंतर तुमच्यासारखे दाखिले मग लाज वाटत, आपण काय बाई उड्या मारल्या असं म्हणजे तुम्ही ते एवढं तल्लीन त्यामध्ये झालेलं हा. असता की तुम्हाला काय करतो हे स्वतःला कळतच नाही. आणि वाटाने बी दररोज तसंच असतं आमचं, दररोज तसंच हरिपाठ आगर भारुड काही असं, लाज नाही काही नाही काही नाही. लाज एखादं भय शंका. भारुडाची ओळ तुम्ही ऐकून दाखवा सर. हा बघा बरं. ते एक कडवं. अं, अं, अन झाले बाई वेडी ग, झाले बाई वेडी, वेडी झाले बाई ग दरबार गुरुचा झाडी, वेडी झाले बाई ग दरबार गुरुचा झाडी, दरबार गुरुचा झाडी, दरबार गुरुचा झाडी. अन झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी, झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी. हो कल्पना काचोळी काढिली, आंतरी गुणाची वेणी सोडिली, वेणी सोडिली, अन चारी देहांची मुक्ती साधिली. मुक्ती साधिली. पण महाराज किती अन परिती थोडी. अन झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी, झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी, झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी. झाली बाई वेडी दरबार गुरुचा झाडी, झाली बाई वेडी दरबार गुरुचा झाडी. हो वेळ कोणासाठी हो महाराज, कोणासाठी हो? वे वेडी झाले वेडी झाले, वेडी झाले सद्गुरु साठी, सोय दाखविली स्वरूपाची, अन लागली त्या आळंदीची गोडी. अन झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी, झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी, झाले बाई वेडी ग दरबार गुरुचा झाडी. झाले बाई वेडी दरबार गुरुचा झाडी, झाले बाई वेडी दरबार गुरुचा झाडी. हो हो हो. नक्कीच छानपैकी तुम्ही गवळण ऐकवलेली आहे, भारुड ऐकवलेलं आहे. असाच आनंद तुम्ही 15 दिवस घेत राहा आणि इतरांनाही देत जा. याच काही आपल्यासोबत हे वारकरी देखील आहेत, त्यांनी 2 दिवस ह्या वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. काय तुम्हाला अचानकपणे वारकऱ्यांची सेवा करायची संधी भेटलेली आहे, काय सांगाल? खरं तर अचानक हा मला माऊलीने एक योगायोग म्हणावा लागेल की खऱ्या अर्थानं माझे वडील आळंदी पंढरीची वारी करायचे किंवा इकडं वारीला जायचे दर प्रत्येकाला, पण वडील हयात नसल्यामुळं मी मधल्या काळामध्ये जायचो. त्यानंतर मला हा वृक्षाचं काम वाढल्यामुळे थोडंसं मी या झाडामध्येच माऊलींना पांडुरंगांना पाहतो आणि याची सेवा करतो. परंतु आज अचानक मला फोन आला काल, अशी आपल्याकडं आळंदीला न जाता या ठिकाणी त्यांची राहायची व्यवस्था होईल का? पण तुम्ही कुठलाही विचार न करता एक मिनिट त्यांना सांगितलं की त्यांना काय अडचण नाही, आपली या ठिकाणी हॉटेलमध्ये जागा आहे, आम्ही सर्व व्यवस्था करू, काही काळजी करायचं नाही. आणि खऱ्या अर्थानं मला यांच्या रूपामध्ये माऊली भेटले, या ठिकाणी पांडुरंग भेटले, हेच माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे.
नक्कीच हे सर्व वारकरी बीडवरून आले होते, परंतु त्यांना आळंदीची आस लागली होती. परंतु पावसामुळे त्यांना आळंदीत जाता आलं नसलं तरी त्यांच्या मनात माऊलींच्या प्रती असलेली भावना, भक्ती आपल्याला आत्ता देखील जाणवत आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, पुणे.